सोशल मीडियावर जो हा व्हिडिओ तुम्ही पाहताय ना, तो फक्त एक व्हिडिओ नाही तर एक मध्यमवर्गीय माणसाच्या तुटलेल्या स्वप्नाची कहाणी आहे। या माणसाने थेंब थेंब साठून रक्ताचं पाणी करून आपली आवडती बाईक खरेदी केली होती, पण आज फक्त आणि फक्त आर्थिक ओढाताण आणि घराच्या परिस्थितीमुळे त्याला ती विकण्याची वेळ आली। जेव्हा समोरून ग्राहक ती बाईक घेण्यासाठी आला, तेव्हा त्या माणसाला आपले अश्रू आवरता आले नाहीत। तो वारंवार आपल्या गाडीला स्पर्श करतोय, जणू काही तो आपल्या काळजाच्या तुकड्याला निरोप देतोय। ज्या गाडीवरून त्याने अनेक स्वप्न पाहिलेत, आज तीच गाडी दुसऱ्याच्या हातात सोपताना होणारं दुःख शब्दांच्या पलीकडे आहे। आपण जेव्हा एखाद्या माणसावर प्रेम करतो, तेव्हा त्याला विसरणं कठीण असतं, पण जेव्हा आपल्या कष्टाने घेतलेली वस्तूशी आपलं इतकं भावनिक नातं जुळतं, तेव्हा ती दूर जाताना होणाऱ्या वेदना खोल असतात। काही लोक असे असतात जे एकामागून एक गाड्या बदलतात, त्यांच्यासाठी फक्त एक वस्तू असते, पण खरा त्रास त्यालाच होतो ज्याने वर्षानुवर्षे मेहनत करून एक एक पैसा जोडून आपली पहिली बाईक घेतलेली असते। हेच असतं एका मध्यमवर्गीय कुटुंबाचं खरं दुःख आणि खरी विवशता। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, प्रत्येकाला या भावना समजतील आणि अशाच वास्तववादी गोष्टीसाठी मला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।